जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण श्रीमद दासबोध बघत आहे। या दासबोधामधील शारदा स्तवनाचा समास सुरू आहे। काल आपण 12व्या ओळीपर्यंत हा समास बघितला। आज तिथून पुढचा भाग पाहूया। 13व्या ओळीमध्ये समर्थ रामदास म्हणतायत, ऐसी बहुवेषे नटली माया शारदा येकली सिद्धची अंतरी संचली चतुर्विधा प्रकारे। काल निरूपणामध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीनं शारदा म्हणजे मायेचंच स्वरूप आहे, शक्तीचंच स्वरूप आहे। जर परब्रह्म शिवरूप असेल तर शारदा ही शक्ती स्वरूप आहे। जर ब्रह्म हे आत्मरूप असेल तर ब्रह्माची पुत्री किंवा परमेश्वराची आत्म्याची सावली म्हणजे शारदा आहे। एकूण काय, आत्मा जेव्हा कार्यप्रवण होतो ती कार्यप्रवण झालेली आत्म्याची स्थिती म्हणजे शारदा आहे। साहजिकपणे ती आत्म्याला अतिशय निकट आहे, अतिशय चिकटून आहे। आता या ओवीमध्ये समर्थ रामदास शारदा ही चतुर्विध प्रकारे संचलेली आहे असं म्हणतायत। काल आपण बघितलं की हे 4 प्रकार म्हणजे 4 वाणी आहेत, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी। आपण तोंडाने जे बोलतो म्हणजे आपल्याला ऐकू येईल असं किंवा शेजारच्याला ऐकू येईल असं, ती वैखरी वाणी। मनातल्या मनात बोललो तर ती मध्यमा वाणी, आणि त्याच्याही अलीकडे एक स्फुरण आहे, ती पश्यंती वाणी। आणि या पश्यंतीच्या आधीही परावाणीच्या ठिकाणी वाचेचं स्फुरण आहे। अशा 4 प्रकारांमधून वाणी प्रगट होते। यातल्या परावाणीचं स्थान आहे नाभिस्थान, पश्यंती वाणीचं स्थान आहे हृदयस्थान, मध्यमा वाणीचं स्थान आहे कंठ, आणि वैखरी मुखातून बाहेर पडते। अशा प्रकारे आपल्या वाणीला हे पदर आहेत। जो जो शब्द आपल्या मुखातून बाहेर पडतो तो परा, पश्यंती, मध्यमा या अवस्थांना पार करून बाहेर पडतो। या वाणीच्या प्रकारांमध्ये शारदा नटलेली आहे असं समर्थ रामदास म्हणतात। याचा अर्थ काय? याचा अर्थ या 4ही वाणींचं मूळ म्हणजे शारदा आहे। म्हणूनच पहिल्या सुरुवातीच्या ओव्यांमध्ये तिला महामाया अशी संज्ञा दिलेली आहे। ही माया म्हणजे भगवंताच्या अस्तित्वाचं स्फुरणच आहे। इथं खरं म्हणजे कोणताही शब्द नाही, त्यामुळे शब्दाचा उच्चार नाही किंवा भाषा पण नाही, पण हे आत्मस्वरूपाचं प्रगटीकरण आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, समजा आपण भगवंतच झालो तर भगवंतापासून आपण वेगळे नाही, त्यामुळे मी भगवंत झालो असं म्हणणारही तिथे कोणी नाही। पण जेव्हा मी भगवंत झालो आहे याची जाणीव किंवा अनुभवाचं प्रगटीकरण जिथं आहे तिथे शारदा आहे। थोडक्यात सांगायचं म्हणजे परब्रह्माचं सामोरं येणं म्हणजे शारदेचं स्वरूप आहे। आणि जेव्हा परब्रह्म सामोरं येत नाही तेव्हा ते त्याच्या मूळ स्वरूपामध्ये आहे। समर्थ रामदास म्हणतायत, ऐसी बहुवेषे नटली माया शारदा येकली सिद्धची अंतरी संचली चतुर्विधा प्रकारे। तीही वाचा अंतरी आले ते वैखर्या प्रगट केले म्हणून कौतुक जितुके झाले ते शारदा गुणे। जे जे काही वाचेमध्ये स्फुरलं, वाचेमध्ये म्हणजे परापश्यंती आणि मध्यमेपर्यंत जे आलं ते वैखरीतून बाहेर प्रगट झालं। त्यामुळे जे जे काही विस्तार पावलेला आहे म्हणजे वाचेच्या रूपाने बोललं गेलेलं आहे किंवा शब्दबद्ध झालेला आहे तो सगळा शारदेचाच गुण आहे। आता आपण निरूपण ऐकत आहात, इकडून निरूपण बोललं जात आहे। हे सगळं शारदेमुळे घडतंय, कारण प्रगट होताना वैखरीतून होतंय,
पण मुळाशी त्याच्या कुठेतरी परा पश्यंती मध्यमा या 3 पायऱ्या आहेत. पण पायऱ्या तेव्हाच बांधल्या जातात जेव्हा खाली पाया असतो, आणि तो पाया म्हणजे शारदा आहे. शारदेशिवाय परा पश्यंती मध्यमा वैखरी या वाण्यांना अस्तित्व नाही. जे ब्रह्मादिकांची जननी हरिहर जयेपासूनी सृष्टीरचना लोक तिनी विस्तार जयेचा. काय वर्णन केलंय पहा. इथं हा अर्थ स्पष्ट झाला की ही तिन्ही देवांचाही आधार आहे. तिन्ही देवांच्या उत्पत्तीचं ते स्थान आहे, म्हणजेच महामाया आहे. त्यामुळे समासाच्या सुरुवातीला समर्थ रामदास शारदेचा ब्रह्मसुता म्हणून जो उल्लेख करतात, तो ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव नसून ब्रह्म म्हणजे आत्मस्वरूप आहे, हे इथे स्पष्ट झाले. म्हणूनच ती त्या आत्म्याला चिकटलेली, त्याची सावली असलेली किंवा त्याला अगदी लागून असलेली अशी माया आहे. आता ती माया आहे, त्यामुळे ती शांत कशी बसेल? त्या मायेमधूनच 3 देव निर्माण झालेले आहेत. 3 देवच काय, अखिल ब्रह्मांडाचा उदय झालेला आहे. पुढे समर्थ म्हणतात, जे परमार्थाचे मूळ ना तरी सद्विद्याची केवळ, निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती. पहा, म्हणजे साधक दशेमध्ये उच्चतम अनुभव जर काही असेल तर तो या शारदेचाच आहे. आणि परमार्थ साधना म्हणजे आहे तरी काय? आपला मुळाकडचा प्रवास, आपल्या आत्मस्वरूपाकडचा प्रवास, हेच परमार्थ साधन आहे. अनुभव हा शब्द अतिशय विचारपूर्वक वापरला आहे इथे. उच्चतम अनुभव आहे याचा अर्थ अनुभव घेणारा त्या ठिकाणी आहे. म्हणजे शारदेच्या ठिकाणी द्वैत आहे, पण स्वरूप स्थितीचा अनुभव आहे. आणि हे परमार्थ साधनेचं मूळ आहे. हे द्वैतही जेव्हा उरत नाही तेव्हा साधक स्वरूपाकार होतो. हा साधनेचा शेवट झाला. पण जोपर्यंत तो शेवट येत नाही तोपर्यंत हीच सद्विद्या आहे जी शारदा म्हणून समोर येते. निवांत, निर्मळ आणि निश्चळ असलेली आत्मस्वरूपाची स्थिती, स्वरूप स्थिती. या स्वरूप स्थितीला जाणणारा, साक्षी असलेला तिथे आहे. आणि हीच तुर्य अवस्था आहे आणि हेच शारदेचं प्रगटीकरण आहे. म्हणून तिला समर्थ रामदास पुढच्या ओवीमध्ये जे योगियांचे ध्यानी, जे साधकांचे चिंतनी, जे सिद्धांचे अंतःकरणी समाधी रूपे अशी उपमा देतात. जे निर्गुणाची ओळखण, जे अनुभवाची खूण, जे व्यापकपणे संपूर्ण सर्वाघटी. निर्गुणाची ओळखण म्हटले पहा, किंवा अनुभवाची खूण म्हटले पहा. निर्गुण म्हटलेलं नाहीये, अनुभवाकार झालेली स्थिती म्हटलेलं नाहीये, तर ही निर्गुणाची ओळखण आहे. म्हणूनच तिथे द्वैत आहे, कारण निर्गुण स्वरूपाला उपभोगणारा जीव त्या ठिकाणी आहे. जीवाने शिवरूपाची घेतलेली अनुभूती आहे ती शारदा. ही अनुभूती जेव्हा लय पावते तेव्हा जीव खरं म्हणजे शिवरूपच होतो. तिथे वेगळेपणाने सांगायला काहीही उरत नाही. पण जो अनुभव घेत असतो ती मात्र सिद्ध स्थिती असते, योगियांची स्थिती असते, ध्यानाची स्थिती असते. म्हणून समर्थ जे योगियांचे ध्यानी, जे साधकांचे चिंतनी, जे सिद्धांचे अंतःकरणी असं शारदेचं वर्णन करतात. पुढे ते म्हणतायत, शास्त्रे पुराणे वेदश्रुती अखंड जयचे स्तवन करीती, नाना रूपी जयची स्तविती प्राणी मात्र. शारदेची महिमाच इथे त्यांनी वर्णन केलेली आहे की वेद, शास्त्र, पुराण तिचं वर्णन करत आहेत. वर्णन करत आहेत याचा अर्थ तिचं कौतुक गातायत असं नसून, वेद म्हणा, शास्त्रे म्हणा, पुराणे म्हणा, किंवा आत्ता हा लिहिला गेलेला दासबोधही म्हणा, हे सगळं शारदेचंच स्वरूप आहे असं समर्थांना सांगायचं आहे. कारण मायाच जर नसती तर या कुठल्याच गोष्टी अस्तित्वामध्ये नसत्या.
माया म्हणजे आत्मस्वरूपाला चिकटून असलेली माया अशा अर्थानं पहा बरं का. हा असा सगळा मायेचाच पसारा आहे. त्या मायेमध्येच देव येतो, त्या मायेमध्येच त्या देवाचा भक्त, त्याचा देह येतो. साधना ही देहाकडूनच केली जाते, त्यामुळे साधनासुद्धा या शारदेमध्ये, या महामायेमध्येच मोडते. जे वेदशास्त्रांची महिमा, जे निरोपमाची उपमा, जये करिता परमात्मा ऐसे बोलिजे. मी म्हणून उपासना करणारा कोणीतरी आहे, म्हणून उपास्य म्हणून समोर काहीतरी आहे. जर मीच नसेल तर उपास्य म्हणूनही समोर काही नाही. म्हणून जये करिता परमात्मा असे शब्द समर्थ रामदास वापरतात. जे वेदशास्त्रांची महिमा, जे निरोपमाची उपमा. कारण मगाशी बघितलं त्याप्रमाणे वेदशास्त्रांचं असलेलं अस्तित्व हा शारदेचाच भाग असल्यामुळं ती निरोपमाची उपमा आहे. निरोपमा असेल तर तो परमात्मा आहे आणि त्याची उपमा ही शारदा ठरते. जसं की परब्रह्माला काही नाव नाही, काही गाव नाही, काही रूपही नाही. ब्रह्माच्या ठिकाणी काहीच नाही. पण परब्रह्मस्वरूप जर भगवान रामचंद्र असतील तर भगवान रामचंद्र किंवा श्रीराम किंवा श्रीराम जय राम जय जय राम हे त्या रामचंद्रांचं नाम होतं. आणि रामचंद्र कोण तर परब्रह्माचं स्वरूप. अशा पद्धतीनं आपण ब्रह्माला नाम देतो. पण ते मात्र आहे नामाच्या अतीत, रूपाच्या अतीत, काळाच्या अतीत, सगळ्याच्याच अतीत. तिथे निरोपम स्थितीच आहे. पण निरोपमाला उपमा दिली जाते, ती शारदेकडूनच दिली जाते. का? कारण तिथे द्वैत आहे. रामाला पाहणारा कुणीतरी आहे, म्हणून त्याला राम म्हणून संबोधणारा कुणीतरी आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, नाम घेता घेता मनाचा लय झाला की देवही नाहीसा होतो आणि नामही नाहीसं होतं. त्यांना इथे काय सांगायचं आहे? साधक हा आत्मस्वरूपाकारच होऊन जातो. पण जोपर्यंत तो स्वरूपाकार झालेला नसतो तोपर्यंत निरोपमाची उपमा म्हणजे भगवंताच्या अस्तित्वाची खूण त्या ठिकाणी असते. परमात्म्याचा अनुभव त्या ठिकाणी असतो. कारण अजूनही द्वैत शिल्लक असते. जये करिता परमात्मा ऐसे बोलिजे म्हणजे या परमात्म्याला परमात्मा म्हणून ओळख ही या शारदेमुळे प्राप्त होते. अन्यथा तिथे काही नाही, आहे तो केवळ परमात्मा. मग अर्थातच या शारदेचा, या महामायेचा विस्तार प्रचंड आहे. नाना विद्या, कळा, सिद्धी, नाना निश्चयाची बुद्धी, जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी, ज्ञप्ती मात्र, जे हरिभक्तांची निजभक्ती, अंतर्निष्ठांची अंतरस्थिती, जे जीवनमुक्तांची मुक्ती, सायोज्यता ते, जे अनंत माया वैष्णवी, न कळे नाटक लाघवी, जे थोरा थोरासी गोवी जाणपणे. एकूण काय, स्थूळापासून सूक्ष्मापर्यंत आणि सूक्ष्माच्या पलीकडेही जोपर्यंत अनुभव घेणारा त्या ठिकाणी आहे तोपर्यंत तिथे शारदा आहे, माया आहे. मग त्यामध्ये विद्या आल्या, कळा आल्या, सर्व काही आलं. जीवनमुक्तांची मुक्तदशा किंवा सायुज्य मुक्तीची लक्षणं, हरिभक्तांची भक्ती किंवा अंतर्निष्ठा असलेल्यांची अंतरस्थिती, हे सर्व काही शारदेमध्ये आलं. अशी ही वैष्णवी, जिला समर्थ रामदास अनंत माया वैष्णवी असे शब्द वापरतात, ती अशी नाटक रूपाने सगळीकडे व्यापलेली आहे. जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्दे ओळखिले, जे जे मनास भासले, तितुके रूप जयेचे. पहा, आत्तापर्यंतचाच विषय समर्थ रामदासांनी अगदी सोप्या पद्धतीने समोर मांडला. दृष्टीला दिसतंय ना, अनुभवाला येतंय ना, शब्दांनी सांगितलं जातंय ना, ते शब्द ऐकले जात आहेत ना, आणि मनाला त्याचा भास होतोय ना, तर ते सगळं शारदेमध्ये आहे. म्हणून जे जे काही अनुभवाला येतं ते सगळं शारदा आहे. जे जे मनास भासले तितुके रूप जयेचे.
स्तवन भजन भक्तिभाव माये वाचून नाही ठाव, या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती. मग असे आपण बघितलं त्याप्रमाणे परमात्मा आहे, कारण परमात्म्याला भजणारा, त्याची उपासना करणारा कुणीतरी आहे, आणि मग तिथे शारदा आहे. आणि साधना तरी देहाकडूनच होणार ना, त्यामुळे शारदेमुळेच साधना घडते, मायेमुळेच साधना घडते. स्तवन भजन भक्तिभाव हे सगळं माया आहे म्हणून शक्य आहे. तीच नसती तर मग हे करताही आलं नसतं आणि शेवटी परमात्मरूप होताही आलं नसतं. म्हणून तिला वंदन केलं गेलेलं आहे. मायेला त्याज्य समजले सर्व साधू संतांनी, ही वस्तुस्थिती एके ठिकाणी आहेच. पण ज्या मायेला त्याज्य समजलेलं आहे त्या मायेला गुणधर्मावरून त्याज्य समजलेलं आहे. खरं पाहता माया ही भगवंताचंच स्वरूप आहे. गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी स्पष्ट सांगतात की मायेला जिंकणं म्हणजे जवळजवळ भगवंताला जिंकणं. केवळ अशक्य असलेलीच ही गोष्ट आहे असं श्री महाराज म्हणतात. कारण ती आत्मस्वरूपाला, परमात्म्याला अत्यंत चिकटून अशी आहे. ती साधकासाठी त्याज्य तेव्हा होते जेव्हा मायेच्या खेळामध्ये साधक अडकून साधनेपासून लांब जातो. पण साधनाही तो देहामार्फतच करतो आणि देहही मायेमध्येच मोडतो, अशी ख्याती या मायेची आहे. म्हणजे मायेला बाजूला करायला मायेचाच आधार घ्यावा लागतो, ही परमार्थ साधनेतील वस्तुस्थिती आहे. आणि तो मायेचा आधार घेणे म्हणजेच भजन करणे, भक्ती करणे, पूजन करणे इत्यादी. म्हणून समर्थ म्हणतात, स्तवन भजन भक्तिभाव माये वाचून नाही ठाव, या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती. म्हणून थोराहुनी थोर, जे ईश्वराचा ईश्वर, तयेसी माझा नमस्कार तदांशेची आता. म्हणूनच मी अशा महामायेला दंडवत घालतो असं समर्थ म्हणतात. दंडवत घालतो कारण तिच्यामुळेच हे घडतंय जे काही घडतंय ते. अन्यथा तिथे घडायलाही काही नाही आणि घडलेलं अनुभवणारही कुणी नाही. पण आज दासबोध सांगितला जातोय, तो लिहिला गेलेला आहे आणि त्याचं निरूपणही घडतंय आणि श्रवणही घडतंय. हे सगळं शारदेमुळं, म्हणून तिला दंडवत. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शारदा स्तवन नाम समास तिसरा. श्रीराम. इथून पुढे समर्थ रामदास सद्गुरु स्तवन करतात. आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती ज्या सद्गुरूंच्या कृपेने होते त्यांचं वर्णन खरं म्हणजे करताच येणार नाही असं आहे. सद्गुरूंची महिमा वर्णन करायला या सृष्टीमधील सर्व काही अपूर्णच आहे, इतके ते थोर आहेत. पण त्यांच्या स्तवनाशिवाय किंवा त्यांच्या कृपेशिवाय परमार्थ शक्य नाही. समर्थ त्यांचं कसं स्तवन करतायत हे आपण यथावकाश पाहूया. आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.